भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तारूढ झाल्यानंतर भाजपचं पहिलं प्रदेश पातळीवर अधिवेशन नुकतंच शिर्डीत पार पडलंय। सध्याच्या यशानं फार हरळून न जाता भविष्यात यापेक्षाही मोठं यश मिळवण्याचा शतप्रतिशत भाजपमय महाराष्ट्र करण्याचा कानमंत्र या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिलाय। सध्या पक्षाचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पक्षाची सूत्र हाती घेतील। या निमित्तानं बावनकुळे व चव्हाण या दोघांनाही सक्रिय करून स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पराभवानं गलित गात्र झालेल्या महाविकास आघाडीचं आता भाजप समोरील आव्हान नसेल तर सत्तेत असूनही वेळोवेळी अडवणुकीचे धोरण स्वीकारणारी शिंदे सेना व भविष्यात अडचणीची ठरू शकणारी अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यावर कुरघोडी करण्याची रणनीती भाजप या निमित्तानं आखणार आहे। भविष्यात भाजपला कोणी दगा देऊ शकणार नाही इतकी ताकद निर्माण करा, हा अमित शहा यांनी शिर्डीतील मेळाव्यातून दिलेला कानमंत्र गल्ली ते दिल्ली स्वबळावर सत्ता प्राप्तीची स्वप्नपूर्ती करण्यासाठीच असल्याचा मानला जातोय। काय आहेत यामागचे भाजपचे डावपेच जाणून घेऊयात। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीत प्रदेश भाजपचं 2 दिवसीय अधिवेशन नुकतंच झालं। या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशाचा आनंदोत्सव तर साजरा झाला, पण मनपा जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीचा बिगुलही या निमित्तानं वाजवण्यात आलाय। भाजप हा पक्ष कायम निवडणुकीच्या मोड मध्ये असतो। आता तर विधानसभेला जे यश मिळालं आहे त्यामुळे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा उत्साह टिपेला पोहोचलाय। 2014 मध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं तेव्हा जी परिस्थिती होती त्यापेक्षा दुपटीनं जास्त उत्साह सध्या भाजपात जाणवतोय। तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तर रावसाहेब दानवे प्रदेश अध्यक्ष होते। नंतरच्या 5 वर्षात भाजपनं ग्रामपंचायतीपासून ते मनपा जिल्हा परिषदांपर्यंत सर्वत्र आपला झेंडा फडकावला। जे लोक आपल्या पक्षात येण्यास इच्छुक होते त्या सर्वांना सोबत घेऊन शतप्रतिशत भाजपमय वातावरण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले। मात्र नंतरच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलाढाली झाल्या। कोरोना महामारीचं संकट आल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही 5 वर्षांपर्यंत लांबल्या। आता पुन्हा या स्थानिक निवडणुकांचं वारं वाहू लागलंय। विधानसभेत मिळालेल्या भरघोस यशामुळे भाजपसाठी गाव पातळीपासून ते महानगरांपर्यंत अनुकूल वातावरण आहे। या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। शिर्डीत झालेल्या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या निवडणुकांचं रणशिंगच फुंकण्यात आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। प्रत्येक निवडणुकीची बूथ पातळीवरील तयारी करणं भाजपचं वैशिष्ट्य मानलं जातं। लोकसभेत पराभव झाल्यानंतर भाजपनं संघ स्वयंसेवकांच्या मदतीनं पुन्हा एकदा सर्व बूथ स्तरीय यंत्रणा भक्कम करून प्रत्येक मतदारांशी संपर्क साधला। त्याचा फायदा विधानसभेला झाला। मात्र या यशानं हरळून न जाता मनपा जिल्हा परिषदा निवडणुकांसाठीही पुन्हा एकदा जनतेत जाऊन ही यंत्रणा सक्षम करा असे आदेश शहा यांनी कार्यकर्त्यांना दिलेत। या निवडणुकीची पहिली तयारी म्हणून भाजपनं राज्यात सदस्य नोंदणी अभियान सुरू केलंय। जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुमारे 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं लक्ष्य केंद्रीय भाजपनं प्रदेश भाजपला दिलेलं आहे। त्याची धडाक्यात सुरुवातही झाली आहे, पण नंतर गती मंदावली। निम्मा जानेवारी संपत आला तरी फक्त 40 लाखांपर्यंतच सदस्य नोंदणी पोहोचली आहे। ही गती पाहून अमित शहा यांनी अधिवेशनातच प्रमुख नेत्यांची हजेरी घेतली। विशेष म्हणजे काही प्रमुख नेते व मंत्र्यांच्या मतदारसंघातच सदस्य नोंदणीचं अभियान संत गतीनं सुरू आहे। त्यांची कान उघडणी ही शहा यांनी केली। त्यामुळे शेवटच्या 15 दिवसात हे अभियान जास्त गतीनं राबवलं जाईल अशी आशा आहे। याचं कारण म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना सदस्य नोंदणीचं टार्गेटच देण्यात आलेलं आहे। ते पूर्ण केलं तरच उमेदवारीसाठी विचार केला जाईल असं प्रदेशाध्यक्षांनी ठणकावलं होतं। आता अमित शहा यांनी नेत्यांचे कान धरल्यानं हे अभियान जोरानं राबवलं जाईल अशी शक्यता आहे।
आणखी एक म्हणजे अमित शहा यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा समाचार घेतला। 2019 मध्ये ज्या उद्धव ठाकरेंनी भाजपला दगा दिला त्यांचा हिशेब चुकता करण्याची 2024 ची विधानसभा निवडणूक होती। तसंच महाराष्ट्रात दगाबाजीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली। त्यांचं दगाबाजीचं राजकारण गाडण्याचं काम जनतेनं केलं। विधानसभा निवडणूक ही केवळ महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हती, तर विचाराला सोडून राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्यासाठी होती। याची आठवणही शहा यांनी करून दिली आहे। हे सांगताना अमित शहा यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना काही गोष्टी ठणकावून सांगत भविष्याबाबतही सतर्क केलंय। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे भाजपशी दगाबाजी केली तशी वेळ भविष्यात कुणाकडूनही येऊ नये इतका आपला पक्ष सक्षम करा असा सल्ला त्यांनी दिलाय। याचा अर्थ यापुढे केवळ स्पष्ट बहुमतानेच निवडणुका जिंकता येतील एवढी ताकद निर्माण करा, म्हणजेच मित्र पक्षांच्या कुबड्या घेऊन चालण्याची आपल्याला गरज पडणार नाही असा संदेश यातून दिल्याचं मानलं जातं। सध्याचे भाजपचे मित्रपक्ष शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पासूनही सावध राहण्याचा इशारा अप्रत्यक्षपणे अमित शहा यांनी आपल्या नेत्यांना यातून दिलाय। राज्यात विधानसभेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांची जी अडवणूक केली ते भाजप विसरलेला नाहीये। भविष्यातही इतर कुठल्याही कारणांवरून एकनाथ शिंदे व अजित पवार हे सरकारला ब्लॅकमेल करू शकतात, हा धोकाही त्यांना अपेक्षित आहे। खाते वाटपातही असेच वादाचे प्रसंग आले। आता पालकमंत्री पदाचा वादही याच रस्सीखेच प्रवृत्तीमुळे रखडलेला आहे। म्हणजे बहुमतानं सत्ता मिळाली असली तरी अजूनही भाजपला एकतर्फी निर्णय घेता येत नाहीयेत। पुढील 5 वर्ष हेच चित्र राहिलं तर फडणवीस यांना भाजपचा अजेंडा रेटणं शक्य होणार नाही हे अमित शहा ओळखून आहेत। म्हणूनच भविष्यात 100% भाजपचं ध्येय ठेवा, कोणाशीही युती न करता सत्ता मिळाली पाहिजे हे टार्गेट ठेवा, आपल्या पक्षाची तेवढी ताकद निर्माण करा असा कानमंत्र या अधिवेशनाच्या निमित्तानं अमित शहा यांनी दिलाय। त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपनं स्वबळावर लढल्या तर आश्चर्य वाटायला नको। विधानसभेतील पराभवामुळे आता महाविकास आघाडीचं आव्हान भाजपसाठी संपुष्टात आलंय। अंतर्गत लाथाळ्यांमध्येच आघाडीचे नेते गुंतलेले आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ते भाजप समोर चॅलेंज उभं करू शकतील अशी शक्यता कमीच आहे। त्यातच गलित गात्र झालेल्या उद्धव सेनेनंही स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करून आघाडीपासून दूर होण्याचा मार्ग निवडलाय। परिणामी भाजपसाठी मोकळं मैदान आहे। मात्र मराठवाडा, मुंबई, ठाण्यात भाजपला शिंदे सेनेचे तर पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडून काढण्याचं आव्हान असेल। जर महायुतीनं स्थानिक निवडणूक लढवल्या तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे विधानसभेच्या यशाच्या तुलनेत जागा वाटपाचा आग्रह करतील। तसं केलं तर 100% भाजपचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही। तसंच विधानसभा, लोकसभेत जे कार्यकर्ते पक्षासाठी झिजले त्यांनाही न्याय मिळणार नाही। त्यामुळे भाजप दोन्ही मित्र पक्षांना जागा वाटपात झुकतं माप देणार नाही। अशा वेळी युतीतील तिन्ही पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवणं हाच पर्याय राहू शकतो। हे गृहीत धरूनच किंवा मित्र पक्षांवर तशी वेळ आणण्यासाठीच भाजपनं शिर्डीतील अधिवेशनातून रणनीती आखली असल्याचं दिसतंय। काहीही झालं तरी आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जास्तीत जास्त भाजपचे सदस्य निवडून आणायचे व त्या ताकदीवर 2029 ची विधानसभा, लोकसभा निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढवून जिंकायची हेच संकेत भाजपनं या मेळाव्यातून दिलेले आहेत। त्याची सुरुवात आतापासूनच सुरू झाली असल्याचं मानलं जातं। त्यामुळे 100% भाजपच्या डावपेचांचा आता सर्वाधिक धोका असेल तो शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला। आता ते भाजपच्या या डावपेचांना कसं उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल।